लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. या लाकूड तोड्याचं करायचं काय? खाली डोकावर पाय, या लाकूड तोड्याचं करायचं काय? खाली डोकावर पाय. तपोवन वाचवा, नाशिक वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा. तपोवन वृक्षतोडी विरोधात समाजातील सर्वच घटक आक्रमक झाले आहेत. सर्व राजकीय पक्ष, सिने अभिनेते, विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी सर्वच एकवटले असून आता किन्नर समाज आक्रमक झाला असून सरकारने झाडे तोडू नये असे आवाहन करतानाच महानगरपालिकेचा घेराव घालण्याचा इशारा किन्नर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. तपोवन वृक्षतोडी विरोधात दिवसेंदिवस आंदोलने तीव्र होत असताना आता नाशिकमधील किन्नर समाजाने देखील एकत्र येत आंदोलन केले. मानवता किन्नर समाज नाशिक यांच्याकडून तपोवन येथील प्रशासनाच्या वृक्षतोडीच्या प्रस्तावित निर्णयाचा निषेध करण्यात आला. वृक्षतोड थांबवा, नाशिक वाचवा, झाडे वाचवा, तपोवन वाचवा अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. आज आम्ही कमी संख्येने आलो असलो तरी जास्त संख्येने येऊन महानगरपालिकेला घेराव घालू असा इशारा यावेळी सोनाली नाशिककर यांनी दिला. भूमिका आहे. आम्ही मानवता किन्नर समाज श्री सलमा गुरु नाईक यांच्या वतीने आलो आहोत. आम्ही आज कमी संख्येत आहे. जर हा निर्णय बदलला नाही तर आम्ही महानगरपालिका प्रशासनाने घेराव घालू, ते पण हजारोच्या संख्येने. आणि तुम्हाला स्वतःला लाज वाटली पाहिजे प्रशासनाला का आपण कोणाची कत्तल करतो आहोत. जे आपल्याला ऑक्सिजन देतात झाडं, आपण त्यांची कत्तल करतो आहोत. आणि एखाद्या सामान्य माणसाने जर झाड तोडलं तर त्याच्यावर खंडणी, त्याच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होतो. तुम्ही 1800 झाडं तोडतायत, तुम्ही महारथी आहे, मग तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा? माझं एकच म्हणणं आहे का हे प्रभू श्रीरामांच्या चरणांनी पावन झालेलं तपोभूमी आहे. तुम्ही हा निर्णय बदललाच पाहिजे. आणि साधुग्रामसाठी नाशिक खूप मोठा आहे आपला. कुठं पण तुम्हाला क्वार्टर्स उभारता येईल आणि इथं पण तुम्हाला क्वार्टर्स उभारता येईल न झाडाची कत्तल करता. तर तुम्ही हा निर्णय बदला आणि किन्नर समाजाकडून तुम्हाला कठोर आंदोलन करण्यात येईल आम्ही, जर तुम्ही हा निर्णय बदलला नाही तर. जय अंबे, जय श्री महाकाल. तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा हा संपूर्ण राज्यभर चर्चेत असताना नाशिककर प्रचंड आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे ही आंदोलनाची धार किती तीव्र होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.